हाय, वेलकम बॅक. आणि आज मी चालली आहे इव्हेंटला. मम्मी आणि मावशीसुद्धा आज माझ्यासोबत आहेत. त्यांना मी रस्त्यात ड्रॉप करून पुढे जाणार आहे. माझा पहिला इव्हेंट गोरेगावला आहे, तो आहे बेबी शॉवरचा. आणि जो सेकंड इव्हेंट आहे माझा, तो सिंगिंगचा आहे. मी ॲज अ कोरस सिंगर हळदीचे शोज वगैरे करते सनी संते यांच्या टीमसोबत. आजचा दिवस थोडासा टायरिंग असेल, मे बी 2 शोज आहेत. लेट्स सी कसं मॅनेज होतं आहे. फायनली ट्रॅव्हल केलं, पोचली लोकेशनला. आजचं हे आहे बँक्वेट हॉल अँड बेबी शॉवर असल्यामुळे खूप सुंदर असं फ्लावर्सचं आणि बलून्सचं डेकॉर होता. हा होता माझा आजचा आउटफिट. अँड कमेंट करून मला नक्की सांगा की मी कशी दिसते आहे. सो थोडंसं मी स्वतःला ड्रेसअप ट्रॅव्हल केलं, त्यावेळेस परत एकदा थोडंसं सेट केलं स्वतःला आणि लगेचच मी बाहेर गेले बघायला की आता आपण इव्हेंट स्टार्ट करू शकतो, कारण आता बरेच जणं जमले होते. अँड इट्स टाईम टू स्टार्ट. फर्स्ट गेम घेतला लेडीजसोबत. त्यांच्यासोबत खूप सारं डान्स केलं, मस्ती केली, धमाल नंबर गेम होता. आणि सगळ्या लेडीजनीसुद्धा खूप छान एन्जॉय केलं. खूप मज्जा आली सगळ्यांसोबत. नंबर सांगितला का ग्रुप बनवण्यासाठी बघा ह्यांची कशी धावपळ असते. आता ती येल्लो ड्रेसवाली बघा कसं त्यांचा ग्रुपच चेंज करून टाकते आणि तिच्यामुळे तो दुसरा ग्रुप आऊट होऊन जातो. हा होता नेक्स्ट गेम, जो होता कपल गेम. बलून बॅलन्स करून या कपलने खूप छान डान्स केला. तुम्ही बघू शकता आमची मॉम टू बी एकदम एनर्जेटिक होती. खूप छान वाटलं त्यांना बघून. हा गेम होता मेन्ससाठी, ज्याच्यासाठी पण आम्ही खूप धमाल केली. सगळ्यांनी बलून त्यांच्या शर्टमध्ये टाकले होते, इन्सर्ट केले होते आणि सगळ्यांनी छान रॅम्प वॉक केला. इंडिव्हिज्युअल आधी सगळ्यांचा रॅम्प वॉक झाला आणि त्याच्यानंतर मी सगळ्यांना रिक्वेस्ट केलं की सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि एकदा छान रॅम्प वॉक झाला पाहिजे. ऑडियन्सनीसुद्धा खूप धमाल केली. त्याच्यानंतर होते काही परफॉर्मन्सेस जे फॅमिलीने सेट केले होते येणाऱ्या बेबीसाठी. सगळ्यांनी खूप अप्रिशिएट केले सगळे परफॉर्मन्स. आणि तुम्हाला माहितीच आहे, डोहाळे जेवणाचा कार्यक्रम म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट गेम असतो, तो म्हणजे पेढा का बर्फीचं सिलेक्शन. सो कपलनी चूज केलं आणि निघाला होता पेढा. सगळे खुश होते, क्लायंट वॉज हॅपी. मी निघाली, आता त्यांची बस होती ती मी म्हटलं बसनीच पुढे जाते आणि मग अर्ध्या रस्त्यातून मी चेंज केलं. आता इथून गोरेगाववरून मला जायचं होतं ठाण्याला. ठाण्यामध्ये कासार वडवली. सो मी बसमध्ये थोडंसं रेस्ट पण केलं, थोडी झोपली, कारण मी लवकर उठली होती त्यामुळेच एकदम टायर्ड वाटत होतं मला. बसमधून मी पवईला उतरली आणि तिथून मी ऑटो केली. ऑटोने मी गेली ठाण्याला. ठाण्याचं लोकेशन थोडंसं आतमध्ये होतं. फायनली मी पोचली अँड येस, आता आम्ही चेंजिंग रूममध्ये गेलो, कारण लगेचच चेंज करायचं होतं आणि सेकंड इव्हेंटसाठी मला रेडी व्हायचं होतं. अँड ही आहे माझी फेवरेट डान्सर. हिचं नाव नैना आहे, पण मी तिला मिस आईज बोलते. तिची एनर्जी खूप सुंदर असते, जशी सुंदर ती दिसते. हा होता आमचा इव्हनिंगचा सेटअप. अँड आता तुम्ही नोटीस करा प्राजक्ताला. तिला सुचत नाही आहे की मी आता काय करू. मे बी तिला भूक लागली आहे, कारण ती भूक लागल्यावरतीच असं वागते. माईक चेक केला, सगळ्या गेस्टला वेलकम केलं आणि सुरुवात करणार आहोत आता आम्ही आमच्या ग्रँड हळदीच्या इव्हेंटची. तुम्ही बघू शकता की एकदम ग्रँड असं सगळं डेकॉर आहे, LED स्क्रीन आहे. आमचे म्युझिशियन्स खूप सुंदर आहे, तुम्ही कधी ऐका. तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. सनी संते टाकलं का तुम्हाला आमचे लाईव्ह शोज वगैरेसुद्धा दिसतील. त्यांचे खूप सारे सॉन्गसुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. हा आहे आमचा सुंदर डान्स ग्रुप आणि ते खूप ग्रेसफुली परफॉर्म करतात विथ एनर्जी. हा होता त्यांचा फर्स्ट परफॉर्मन्स आणि त्यांनी आम्ही एकविरा आईच्या गाण्याने आम्ही सुरुवात केली आमच्या कार्यक्रमाची. सिंगिंग झालं थोडासा, सगळ्यांनी एकत्र आम्ही डान्ससुद्धा केला. आम्ही खूप एन्जॉय करतो जेव्हा पण आमचा हा कार्यक्रम असतो तेव्हा. आणि आज नैनाताईला शिकायचा होता ड्रमसेट, पण तुम्हाला माहिती आहे तिने पहिल्यांदा ड्रमसेट वाजवायचा प्रयत्न केला, बट शी वॉज जस्ट डुईंग इट अमेझिंगली. हे आहेत आमचे ऑर्गनायझर मिस्टर सनी संते. आणि तुम्हाला मी सांगते, आम्ही या ग्रुपमध्ये एका फॅमिलीसारखं राहतो. आम्ही खूप एन्जॉय करतो. अँड आता आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचलो होतो. ताईनी आज काही ड्रमसेट वाजवायचं सोडलं नाही. अँड येस,
मी निघाली आहे घरी. आय होप यू ऑल एन्जॉयड.